नर्मदा पायी परिक्रमेचा आज 45वा दिवस आहे. सकाळचे 7:30 वाजलेत आणि या वागेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढील प्रवासाला निघत आहोत. हा दिवा बघा वरती वेगळ्याच प्रकारचा इथे दिवा पार्वती मैयाजवळ जळत आहे. वरती तेल आहे आणि बाजूला अशी भात जळत आहे. वेगळ्याच प्रकारचा हा दिवा दिसलेला आहे. नर्मदे हर नर्मदे. मन में कि मैं युवा जमता है लिकड़ी जिला वही। हाँ हाँ, नहीं भगवान पेड़ों से बात करते आप। हाँ हाँ? हाँ पेड़ों से बात करते कि हमारा भगवान आएगा, हमारा भगवान आएगा। हाँ। और दादा वो गुरु के रूप में भगवान आ रहे हैं। चाय बना रहे हो? अच्छा से ना चाय मिलेगी हमको? हाँ अरे वाह, चलो हमको अभी चाय मिलेगी यहाँ। भगत है ये ना, भगत नाम है इनका. नर्मदे हर. नर्मदे हर में भैया भगत भगत बाबा की बहू आप, क्या नाम है आपका? हेजल। हाँ हेजल। शेजल. अरे वाह, बहुत अच्छा नाम है शेजल. हाँ. इधर ही रहते हैं आप ना? हाँ, वो बाबा यहाँ पर पहले रहते थे। हाँ. उनकी उम्र हो गई इसलिए हम सेवा कर रहे हैं। सेवा कर रहे हैं, अच्छी बात है. बाबा घर पे रहते हैं। हाँ. और आज दादा गुरु आया ना इसलिए आया इधर. आया। आते हैं रोज दर्शन करने के लिए। हाँ हाँ. हे बघा, हे पूर्वीचंच अगदी पुरातन पेड आहे. येथे बसूनच भगत यांनी दादा गुरूंची वाट पाहिली. ते म्हणायचे की भगवान एक दिन आएगा आएगा. आणि 30 वर्षानंतर आज दादा गुरूंची आणि त्यांची भेट झाली. भगवान दादा गुरु त्या भगतला भेटले. भक्ताची आणि देवाची भेट झाली. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. नर्मदे हर नर्मदे हर.